हे करता करता आणि सेवा करता करता आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा होत राहतं आणि प्रामाणिकपणे दृढ विश्वासाने केलेली सेवा कशी कामं येते त्याचा एक 5 मिनिटात तुम्हाला अनुभव सांगतो. तुम्हाला विभागाची माहिती तर आता 5-6 विभागाची इथं दिलेली, सर्व विभागाचं प्रशिक्षणच हे बोर्ड वाचल्यानंतर तुम्हाला कळेल आणि आपले जुने जाणते सेवेकरी तुम्हाला सुद्धा ते समजून सांगतील. पण अनुभव हा प्रत्येकाला वेगवेगळा आलेला असतो आणि अनुभवाची परिस्थिती काय असते, महाराज कसं तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतात. मी स्वामी सेवा मार्गामध्ये एवढी सेवा करतो, एवढ्या वर्षापासून सेवेकरी, माझ्या बाबतीत असं का झालं, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं नवीन सेवेकरी आणि जुन्या सेवेकऱ्यांना महाराज कसे देतात त्या संदर्भातला अनुभव आहे. मला सुद्धा खूप अचंबित करणारा आहे, अजूनही विचार करायला लावणारा अनुभव आहे. 5-7 वर्षापूर्वी जो घडला का मी सेवेमध्ये असताना जवळजवळ 20-25 वर्ष मला सेवेमध्ये झाले. आणि 5-7 वर्षापूर्वी आदरणीय दादासाहेबांचं नियोजन करता करता आम्ही गाडीवर येणं जाणं असं नियोजन होतं. महसूल केंद्रामध्ये आदरणीय दादासाहेबांचं दौऱ्याचं नियोजन झालं. दिवाळी शुभेच्छा निमित्ताने दौऱ्याचं नियोजन करून 2-2.5 तासामध्ये घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावली. शनिवारचा वार होता त्या दिवशी आणि घरी गेलो. म्हटलं आता आज अर्धा दिवस महाराजांच्या कामामुळे व्यवस्था असल्यामुळे आपण हे वेळ भरून काढू म्हणून रविवारी सकाळी 8-8:30 वाजता कामावर निघालो. आधी येऊन पाहत होतो गाडी माझी दिसलीच नाही. मला सर्व जवळजवळ 15-20 गाड्या पार्किंगमध्ये होत्या. फक्त त्या 3 नंबरवरून माझी गाडी गेलेली होती. म्हटलं कुठं असेल किंवा विसरून बाहेर लावली असं माहीत नाही. सगळीकडे पाहिले काही सापडली नाही. त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा तास गेला. जवळजवळ अर्धा किलोमीटरपर्यंत कुठं विसरलं म्हणून बघून आलो, गाडी काही सापडली नाही. मग दुसऱ्या दिवशी रविवारच होता. पोलीस स्टेशनला गेलो, कच्ची कंप्लेंट दिली आणि सेवेकऱ्यांना फोन केला असं झालं. तर म्हणजे तुम्ही एक काम करा, दिंडोरीला जा आणि मौलिककडनं सेवा घेऊन या. दिंडोरीला दर्शनाला गेलो. दुपारी प्रश्न लिहिला, सेवा सांगितली आणि सेवेमध्ये तुम्हाला माहिती झालं भैरवाची आई भगवतीची सेवा पहिले आपल्याला लिहूनच दिली जाते. त्यामुळे गोदावरी स्वच्छता अभियानाचं एवढं महत्त्व आहे की दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी ती सेवा आपल्याकडनं घडतच राहते, आपल्या खात्यावर जमाच होत राहते. त्याप्रमाणे सेवा केली. सेवा सुरू होता आता गाडी करायचं का, व्यवसाय म्हटलं म्हणजे फिरायला गाडी लागतेच. मग भावाच्या नातेवाईकांकडनं स्कूटर घेतली. स्कूटरवर आपलं काम कसं का व्हायला चालू ठेवलं रडत कडत. तर मनामध्ये एक प्रश्न आला, आपली गाडी गेली, स्वामींच्याच कार्यात होतो, स्वामीच आपल्याला परत गाडी आणून देतील, परंतु मनामध्ये काहीच नाही. त्याप्रमाणे नियोजन सुरू झालं. सप्टेंबर झाला, ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, पोलीस कंप्लेंट झाली. देवकृपेने शनिवारी कार्यक्रमाला येताना गाड्या बँकेतच बॅग विसरलं होतं का, त्या बॅगेतच कागदपत्र होते, ओरिजिनल कागदपत्र गाडीचे असल्यामुळे पोलीस कंप्लेंट नोंदवताना FIR नोंदवताना ते कामं आले. म्हणजे कदाचित स्वामींचीच ते नियोजन असेल तर हा विसरला म्हणजे पुढचं नियोजन करता येईल. 1-2 महिने झाले, पोलीस पंचनामा झाला, सर्व झालं आणि 3ऱ्या महिन्यात पोलिसांनी सांगितलं का साधारणतः 3 महिन्याच्या वर गाडी सापडत नाही. म्हटलं जाऊन द्या, आता आपलं काम चालू आहे, स्वामी त्यांचं काम करतील. असं करत करत डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपलं मल्हारी षडत्व स्वामीचा सप्ताह वगैरे सर्व चालूच असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि घरात चर्चा होतीच, गाडी गेली आपली. स्वामींचे सेवेकरी आजूबाजूचे लोक म्हणतात तुम्ही एवढे देवदेव करतात, इकडे तुमच्याबद्दल असं का झालं. सर्व मेंबरांच्या गाडीच्या आहे, कदाचित म्हटलं त्याला काहीतरी असेल नियोजन. त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये मला स्वप्न दृष्टांत झाला. ही गाडी रस्त्यामध्ये पडलेली, तिचं एक चाक तुटलेलं, हँडल तुटलेलं आहे आणि मी स्वतः सापडत नाही, हेल्मेट एका बाजूला पडलेलं आहे. मला पहाटे पटकन जाग आली. मग मिसेसला सांगितलं, म्हटलं का असं असं स्वप्न पडलं. बरं झालं, हे काहीतरी दुर्घटना घडणार होती म्हणून आपली गाडी गेली. विचार नको करू, आपण नवीन गाडी घेऊन टाकू. इन्शुरन्स भरलेला, आपण जेवढे पैसे मिळतील त्या नियोजनानुसार आपण करू. असं करत डिसेंबर गेला आणि मनाशी ते ठरवलं की कागदपत्र घेऊन जायचं. कागदपत्र घेऊन जायचं कामच होत नव्हतं. RTOला गेलो, इन्शुरन्स ऑफिसला गेलो, काही ना काही कारण सांगून यायचं. आणि जानेवारीची 14 तारीख आली आणि त्या दिवशी 2 कॉन्स्टेबल पोलीस घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची गाडी हरवली का. आणि त्यात जे कॉन्स्टेबल होते ते आपल्या मार्गामध्ये
बंदोबस्ताचं काम करतात ते ओळखीचे होते, त्यांना माझं नाव माहिती होतं. ते दोघं जण घरी आले, म्हटलं हा गाडी हरवलेली म्हणे, उद्या सकाळी या, तुमची गाडी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये आहे म्हणे, ओळख करून या. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, गाडी पाहिली, त्याच्यावर नंबर गेलेला होता, ते डिक्की वगैरे काढली, आरसा काढलेला होता. तर म्हटले माझी गाडी म्हणे तुमचीच आहे, नंबर बदललेला आहे. आम्ही त्या चेसी नंबरवरून RTO ॲड्रेस करून तुमच्या घरी आलो. हे जे पवार साहेब ते तुम्हाला ओळखतात म्हणून तुमचं घर, हे गाडी कशी सापडली ते सांगतो. या मसूळमध्ये खूप गाड्या गेल्या म्हणून पोलीस स्टेशनला नोंद झाली आणि काही त्याच्यात FIR नोंदले गेली. तर FIR नोंदले गेले म्हणजे गाडी शोधावंच लागतं. त्याप्रमाणे त्यांनी एका खबऱ्याकडनं खबर काढ आणि इथं गाड्या चोरणारा कोणी असेल का माहिती, तर मग त्यांनी सांगितलं म्हणे हा गाडी घेऊन आलाय, त्याच्याकडं हा करतो म्हणे प्रकार आम्हाला माहिती पडलं. त्याला पकडलं, त्याला 2-3 लावल्या पोलिसांनी, विचारलं म्हणे गाडी म्हणे माझीच, कागदपत्र दाखवलं. मग एकदम फटके दिल्यावर त्यांनी सांगितले गाडी कुठून चोरली, तर म्हणे हिरावाडीतून चोरली. कुठून, तर अमुक अपार्टमेंटमधून चोरली. मग त्या अपार्टमेंटचं नाव त्या पवार साहेबांना माहीत होतं. मग त्यांनी बाजूला घेतलं, सगळं नियोजन केलं आणि ती गाडी जमा करून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी मला सांगितली त्यांनी असं. तर ज्यावेळेस ती गाडी सोडवायला मी गेलो, गाडी पाहिली, टायर जसंच्या तसं होतं, फक्त आरसा काढलेला होता, डिक्की तशीच होती, मागचं टायर वगैरे सर्व व्यवस्थित होतं. गाडी स्टार्ट केली, फक्त पोलीस स्टेशनला त्यांनी जमा करून घेतली. आणि मग जेव्हा ज्या मुलाला आणलं, तो मुलगा अल्पवयीन होता, त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. त्यांनी सांगितलं असं असं आहे आणि मुलगा अल्पवयीन आहे, त्याला एका अर्थाने त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांनी हात जोडले म्हणे याच्यावर काही कारवाई करू नका, याच्याकडनं चूक झाली आणि त्याला सोडून द्या म्हणे, आम्ही विनंती करतो तुम्हाला. त्याप्रमाणे मी त्यांचं ऐकून हे करून दिलं. ज्यावेळेस मला गाडी मिळाली त्यावेळेस जो कालावधी होता 4 महिन्याचा, त्या 4 महिन्यामध्ये माझ्यावर खूप मोठं गंडांतर होतं, माझा ॲक्सिडेंट होणार होता, कदाचित मी या जगात राहिलो पण नसतो. म्हणून फक्त माझीच गाडी त्या अपार्टमेंटमधून त्या अल्पवयीन मुलाने का नेली, त्यांनी सांगितलं मी फक्त फिरवण्यासाठी इथं गाडी नेली, मला शौक होता, ही गाडी फक्त या परिसरात मी फिरवत होतो. ते सर्व उत्तर महाराजांकडनं मला मिळाले. तर तुझी गाडी ह्या कारणासाठी 4 महिने आम्ही गाडी केली होती, 4 महिन्यानंतर जशीची तशी गाडी तुझ्या हातात आणून दिली. आणि हा जो वाईट काळ होता तुझा, तेवढा फक्त पार करायचा होता. म्हणून त्यावेळेस मला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून गेली. तर स्वामी आपल्या बाबतीत असं जे घडतं ते आपण ॲक्सेप्ट पण करायचं असतं. ज्या गोष्टी कधी वाईट घडतात त्या आपल्या भल्यासाठीच असतात, चांगल्यासाठीच असतात. म्हणून कधी कधी आपण सेवेकरी खूप सेवा करताना कधी कधी आपल्या बाबतीत असा अनुभव येतो. तर कृपया जे वाईट घडतं ते आपल्या कर्मामुळे घडतं किंवा आपल्या काही प्रारब्धामुळे घडतं, आणि जे चांगलं घडतं ते स्वामींच्या कृपेमुळे घडतं. म्हणून कोणाच्या बाबतीत असा अनुभव आला तर तुम्ही जरूर हे करा. किंतु परंतु मनात काहीच नाही, घडलं तर स्वामी एकच करते. 60-70 हजाराची नवीन घेतलेली गाडी तशी माझ्या हातात आली, म्हणजे याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय. आणि अल्पवयीन मुलांनी ती पळवली फक्त फिरवण्यासाठी. नाही तर पोलिसांनी लिहून देतो म्हणे आम्ही, तर ही गाडी तुम्हाला भेटणार नाही, गाडी गेली म्हणून कशी काय मिळाली. हे सगळे स्वामींची कृपा आहे. म्हणून सेवेकरांना सांगतो, श्रद्धेने विश्वासाने केलेली सेवा महाराजांना खूप आवडते आणि अनुभूती महाराज देतात. झालेली सेवा महाराज माऊलीच्या चरणी रुजू करून सांगतो. श्री स्वामी. आणि हा मागा विसरलो होतो, ज्यासाठी नियोजन आहे 5 ते 12 जून अधिक मास